दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्याचं जोरदार बॅटिंग झाल्याने परत तो थंडावला. पण त्याचबरोबरीनं ज्यावेळी पावसाळा येतो त्याचबरोबरीने पावसाळ्यात आजार पण बरोबर घेऊन येतो. तर थोडक्यात आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि त्याच्यावर उपचार याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. नेमके काय काय आजार होतात पावसाळ्यात? तर नेहमीप्रमाणे पावसात भिजल्यामुळं सर्दी, ताप, खोकला हे रेग्युलर व्हायरल इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये डोकेवर काढू लागतात. याचबरोबरीनं डेंग्यू, मलेरिया हे जे पावसाळ्यात खड्डे साचलेले असतात, साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते आणि त्याच्यामुळं डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखे आजार पण होतात. टायफॉइड, कावीळ, दूषित पाण्यामुळे हे आजार डोकेवर काढू लागतात. याचबरोबरीनं जुलाब, पोटाचे विकार, उलट्या, डिहायड्रेशन हे विकार पावसाळ्यामध्ये डोकेवर काढतात. त्याचबरोबर छातीचे विकार, निमोनिया, व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, स्किन डिसीजेस हे पावसाळ्यात जास्तीत जास्त आपल्याला आढळतात. तर कशामुळे आढळतात, म्हणजे कारण काय? तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळी आपण पावसाळ्यात भिजतो त्यावेळी तसेच कपडे, ओलसर कपडे अंगावर ठेवल्यामुळं ते पाणी शरीरामध्ये, ते इन्फेक्शन शरीरामध्ये मुरून सर्दी, ताप, खोकला हे व्हायरल आजार होतात. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाहीत, त्याचमुळे तसेच ओलसर कपडे घातल्यामुळे अनेक बुरशीजन्य आजार, फंगल इन्फेक्शन आपल्याला होतात. तर मित्रमैत्रिणींनी काळजी कशी घ्यायची? तर काळजी आपण स्वतःची घ्यायची. ज्यावेळी कोविडमध्ये आपण एवढं जपत होतो, परत कोविडमधून बाहेर पडल्यावर आपण परत ॲज नॅचरल आपल्या शरीर स्वभावाला अनुसरून आपण परत हेल्थकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत. त्यामुळे पावसाळ्यात नक्की आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची? तर पावसाळ्यामध्ये गरम पाणी प्यायचं, त्याचबरोबर ताजे अन्न खायचं, उघड्यावरचं शिळं अन्न ज्याच्यावर माशा बसल्या आहेत त्याच्यामुळे पोटाचे विकार होतात असं अन्न, बेकरी प्रोडक्ट्स हे खायचे नाहीत. टाळण्यापेक्षा पूर्णतः बंद करायचे. कोरडे कपडे घालायचे आणि पाणी साचून द्यायचं नाही. आपल्या घराभोवती, फ्रीजमध्ये, जवळपास डबक्यामध्ये जे पाणी साचतं हे शक्यतो टाळण्यासाठी आपण उपाययोजना करायची. बाकी महानगरपालिका करतेच आहे, पण महानगरपालिकेच्या कक्षेतून बाहेर जाऊन आपण समाजासाठी देणं लागतो म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर हा आठवड्यातून एकदा स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि कोविड काळात जी आपल्याला सवय लागली हातपाय धुवायची ती आपण तशीच कंटिन्यू आयुष्यभरासाठी ठेवायची. याचबरोबरीने हे सगळं करून देखील सर्दी, ताप, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन, छाती भरणं हे जास्त प्रमाणात जाणवलं तर घरी न बसता किंवा स्वयंघोषित फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप ह्याच्यावरचे सल्ले न ऐकता आरोग्य विभागाकडं किंवा आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन उपचार त्वरित घ्यायचे, म्हणजे हा आजार बळावणार नाही. धन्यवाद.